उघड बये दार उघड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा. रोज वकिलीचं देणार. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. वेस्टर्न रेल्वे क्वार्टर्स विलेपार्ले पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सोनल सुभाष सुर्वे या आपल्या वहिनींना भेटणार, त्यांना बोलतं करणार आणि बघूया काय म्हणतायत सुर्वे वहिनी. मला तर प्रश्न पडला आहे, कारण वेस्टर्न रेल्वेमध्ये राहतात आणि त्यांची क्वार्टर्ससुद्धा अगदी रेल्वे रुळाला लागूनच आहे. तर त्या रेल्वेचा आवाज किंवा ट्रेन जी इकडनं तिकडे जाते त्याचा आवाज जास्त होतो का घरात संवाद होतो तेव्हा आवाज जास्त होतो, की हा रेल्वेचा आवाज त्यांना आता सवयीचाच झालेला आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. आवाज आहे की नाही मग? घ्या उखाणा. देवघरात ठेवतो नंदादीप समाधानाचा. सुभाषरावांचं नाव घेऊन आशीर्वाद मागते सौभाग्याचा. अरे वा वा, शुभेच्छा आहेत तुम्हाला. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर नमस्कार. ही माझे ट्विन्स साहिल आणि सौरभ. अरे वा वा, नमस्कार. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. ही माझी आई. नमस्कार आई. ही माझी छोटी बहीण. ती माझी मोठी बहीण. ती तिची नणंद. ते आमचे शेजारी. त्या माझी मैत्रीण आणि ही त्यांची बहीण. बरं. आणि ती त्यांची मुलगी. ते आमचे शेजारी. नमस्कार. आणि सगळे बाकीचे आमच्या आणि ह्या आमच्या मावशी. नमस्कार मावशी. आणि हे माझ्या मिस्टर बहिणीचे मिस्टर. नमस्कार. आणि हे माझा पुतण्या आणि त्याचे मित्र वगैरे. नमस्कार. चला, सगळ्यांची ओळख झाली, आता सुरुवात गप्पात. लक्ष्मी शोभते विनयाने, सरस्वती शोभते ज्ञानाने, पैठणी जिंकण्याची हौस आहे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने. सत्यनारायणाच्या पूजेला ठेवली पिवळी केळी. महेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या वेळी. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर? भांडूप. भांडूपला कुठे? टेंबीपाडा. टेंबीपाडा. कोण कोण होतं घरी? आई आणि आम्ही तिघी बहिणी आणि माझी आजी. आजी आणि बाबा? माझे वडील लहानपणीच वारले. किती वर्ष? मी 4थीला होती आणि माझी छोटी बहीण 6 महिन्याची होती त्यावेळेला. मग त्याच्यानंतर आमच्या आईने आणि आजीनेच आम्हाला लहानच मोठं केलं. बालपण कसं आहे? बालपण अगदीच चांगलं नाही म्हणता येणार, म्हणजे फायनान्शियली नाही, पण असं प्रेम वगैरे. आता पप्पा वारल्यानंतर आईला जॉबसाठी त्यांच्या जागेवरती तिला पोस्टामध्ये जॉब मिळाला, मग ती जॉबला जायची. मग आजी आम्हाला सांभाळायची. म्हणजे असं ज्या वयामध्ये आपल्याला आईची गरज असते त्यावेळेला तिला जॉबला जावं लागलं असं. म्हणजे खरं आहे बघा ना, स्ट्रगल करत 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 सगळेजण इथपर्यंत येऊन पोहोचतात. आता एकदम छान आहे, पण जेव्हा बालपणाकडे वळून बघायचा विषय येतो तर बऱ्याचदा ना तो स्ट्रगल नजरेसमोर येतो. पण बालपण एकदम मस्त गेलं. हो, आमच्या आजीने आम्हाला खूप फ्री केलं. आई कामाला गेली तरी गोष्ट मागितली की मिळायची. आजी आम्हाला लगेच ते करायची. तुमचा स्वभाव कसा होता? शांत, हट्टी? शांत नाही म्हणता येणार, म्हणजे मला असं वाटतं की मी शांत नाही आहे. तुम्ही हट्टी आहात? पटकन राग येतो? थांबा, या प्रश्नावरती भुवया उंचावलेल्या आहेत, तेव्हा याचं उत्तर मिस्टर छान देऊ शकतील. बोलूया मिस्टरांना. बोलवा त्यांना. अहो, ऐकलत का? या या, स्वागत आहे तुमचं. अहो, ऐकलत का? अशीच हाक इतकी वर्ष तुम्हाला मारली जाते का? हाक तर मारली जाते, पण परंतु कधी कधी रागून सुद्धा. हो, म्हणजे कसं? अहो, ऐकलत का असं? हो, कधी कधी. पण असंच म्हणता, अहो ऐकलत का? की आज
कार्यक्रमासाठी खरं सांगा ना मला. एरवी नाही, काय? एरवी कशी हात असं मारता? त्यांना डॅडीच म्हणते, कारण की ते दोघं डॅडी म्हणतात, मग मीही त्यांना डॅडीच म्हणते. मग डॅडी इकडे या. हो ना. का डॅडी अहो ऐकलत का असं नाही ना. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण घाटकोपरला, घाटकोपरला कुठे? पारशीवाडी. बरं. आणि कोण कोण होतं घरी? माझी आई, वडील, हां. मी आणि माझी अपंग बहीण. बरं. मग तुमचं बालपण कसं आहे? माझं बालपण तसं, माझे वडील रेल्वेत होते, परंतु हालाकीची परिस्थिती होती आमची सुद्धा. हो का? रेल्वेत असताना सुद्धा कशामुळे? वडील कामाला जायचे नाही जायचे. जेव्हा मी थोडा वयात आल्यानंतर मी थोडं स्ट्रगल करून माझं सर्व जमवलं. तुम्ही पण रेल्वेमध्ये? हो, मी रेल्वेमध्येच. असं जमलं कसं तुमचं? आमचं क्लिअरली अरेंज मॅरेज आहे. माझा आत्तेभाऊ आहे, तो हायकोर्टमध्ये कामाला होता आणि ह्यांचे सख्खे मामा आहेत, ते पण हायकोर्टमध्ये कामाला होते. तर असंच बोलता बोलता म्हणजे विचारतात ना की माझ्या बहिणीचं लग्न वगैरे करायचं, तर कोणता मुलगा असेल तर सांग. तर त्यांनीही सांगितलं की माझ्या भाच्याचं पण करायचं आहे. हां. आणि मग बोलणी झाली. कशी काय? डायरेक्ट? नाही, मग म्हणजे आम्ही त्यांच्या घरी गेलो. तुम्ही गेलात ना? त्याच्यावरती आहे एक माझ्याकडे काय झालं बोलायला. सांगा. त्याने आम्हाला 4-4:30चा टाईम दिला आणि संध्याकाळी 8 वाजता आले. बोवा 4-2-8. काय हो, का उशीर का झाला? असा प्रॉब्लेम झाला की माझ्या वाडीमध्ये एक सुरेश शाह म्हणून माझा मित्र आहे आणि माझी आई हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. हां. आणि त्याचे बोलणं उचकी आहे ना, उचकी, त्याला उचकी लागत होती सारखी, म्हणून मी त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. ते सुद्धा माझ्या आईच्या हॉस्पिटलला, आणि तिथे आम्हाला लेट झाल्यामुळे मी उशिरा पोचलो. पण त्यावेळेला ह्यांना उचकी लागत होती ना तिकडे, कधी येत आहे. मग त्या दिवशी पहिल्यांदा बघितलं, 8 वाजता आले. मग काय झालं? आम्ही कंटाळून असेच तिकडे तिकडे होतो आणि अचानक आले ते. काय हो? मग पटकन सगळ्यांची म्हणजे गोंधळायला झालं सगळ्यांना. मग पुढे नंतर? आणि नंतर मग ते पोहे वगैरे घेऊन तो सगळा हे झाला प्रोग्राम. मग लगेच बोलणी झाली का? लगेच बोलणी. तिथेच होकार बोललात? नाही, लगेच मी होकार? पाहिलंही नव्हतं व्यवस्थित. मग तरी होकार का दिला? माझी सगळे आजी होणारी वगैरे मिसेस आहे ना, सगळे माझी होणारी मिसेस मुख्य होती ना त्या टायमाला, असं त्याच्या मामाने म्हटलेलं. मग आणि मग तिथे होकार वगैरे झाल्यानंतर मग लग्न कधी करायचं वगैरे ठरलं. पण तुम्ही लगेच होकार दिला? हो, मी ना बघताच तसं पाहिलं तर होकार दिला. पाहिलं आपण एवढं का? म्हणजे आजी म्हणाली की चांगला आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे आणि स्वतःचं घर आहे मुंबईमध्ये. म्हणून हो. बरं, मला एक जी गोष्ट कळली ती खरी आहे. सांगा की कुठेही भेटायचं असेल तर हे नेहमी वेळेवर येतात? नाही, वेळेवर येत नाही. नाहीत का हो? का उशीर करता? रेल्वे आहे. हां? रेल्वे आहे. मग काय झालं? लेटच असते ना, मी सुद्धा लेट. किती वर्ष झाली लग्नाला? 17 वर्ष झाली. कुठे झालं लग्न? भांडुपला मिनीलँडमध्ये. मिनीलँड. आठवतो तो दिवस? हो. काय काय होतं त्या दिवशी? त्यावेळी खूप मोठा वाईट पण आणि चांगला पण प्रसंग झाला. काय झालं होतं? आमची बॅग वगैरे चोरीला गेलेली संध्याकाळी. लग्न झाल्यानंतर कसं काय? टॅक्सी, प्रायव्हेट टॅक्सीमध्ये. म्हणजे ते सगळे अहेराचे म्हणजे असतात पॉकेट वगैरे सगळं, ते आता नवरा नवरी कुठे लक्ष देणार ना, म्हणून मग कोणते रिलेटिव्ह असे घेऊन गेले होते. मग मिळाली? हो, सेकंड डेला मिळाली. कशी काय? आहेत आमच्याकडे. माझी वहिनी आहे ना, ती टेलिफोन त्यांचं असं थोडं त्यांचं चांगलं होतं. पुढे टॅक्सी जात होती ना, तर टॅक्सीचा नंबर त्यांच्या लक्षात होता. बरं. आणि मग दुसऱ्या दिवशी पूजा होती, हे लोक पोलीस स्टेशनवर सगळं झालेलं, तर ते नंबर मग RTO वाल्याला दिला. RTO वाला ओळखीचा होता त्यांचा मित्र. आणि मग ते मिळाली? हो, मिळाली. गोवंडीला भेटली, बैंगनवाडीत. पण स्वभाव चांगला आहे खूप, माझ्यापेक्षाही. आणि यांचा? नाही, सुंदर आहे. नाही, सुंदर आहे तिचा स्वभाव आणि सगळा म्हणजे लोकांना एकत्र धरून ठेवलेला आहे. वा वा, छान. आता या ठिकाणी जो वजनाचा काटा येणार आहे, त्या वजनाच्या काट्यावर मी जितकं वजन सांगणार तितकं वजन भरणार का बघायचं आहे. हां, बरोबर जेवढं सांगणार तेवढं. तयार आहात? तुम्ही पण मदत करायची. हो हो, त्या बघूया 2 मिनिटामध्ये तेवढं वजन आता या वहिनी पूर्ण करणार का, तेवढं वजन त्या काट्यावरती अचूक आणणार का बघूया. काय लग्नाची तारीख? 26 मे 1997. मे 1997. 1997. 1 किलो 997 ग्रॅम.
चला वेळ सुरू झाली, बघूया. 1997. हळूहळू हळूहळू. एकोणीसशे बघा 1440, 1578 झालंय. एकोणीसशे 15 इथे बघ. काहीतरी काढा, नका जाऊ आत. बसा. 1938 आहे. जास्त झालं. तुम्ही इथेच बसा. कॉइन काढ 5चा कॉइन 97 81 थोडंसं हवं आहे काहीतरी ना. 1992. कॉइन काढ. हळूहळू लागेल. 97 एकदम 97 पाहिजे ना. एक कॉइन करतात ना. कॉइन ते नाही घेऊन दे ना. वाढलो. अभिनंदन. आम्हा आता किती बक्षीस मिळवलं ते बघू दे मला. 1 2 सगळे कॉइन 3 म्हणजे 4 5 6 सूर्या किती आणले त्यांनी 3 7 थांबा लागेल 8 9 10 11 12 13 14 15 हात पण आहे काहीतरी थांबा. 16 आणि 17 17 दुणे 34 3400 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. चला आता ह्यांना जरा बोलतं करूया. किती वर्ष झाली हो लग्नाला? 17 वर्ष. 17 वर्ष. तुम्हाला मला विचारायचं आहे की 17 वर्षामध्ये आता म्हणजे इतक्या वर्षांनी यांनी कुठला एक स्वभावातला बदल केला पाहिजे असं तुम्हाला जर सांगा, असं सांगितलं तर काय करा? असं सांगितलं तर मी सांगेन की ह्यांनी जे रागवायचं आहे किंवा बोलताना टोमणे मारायचे आहेत ते टोमणे म्हणजे मला कळलं नाही म्हणजे कसं कुठल्या जर कुठली गोष्ट असेल जायचं कुठे असेल काय असेल थोडं लेट झालं मी त्यांना चला लवकर तर ते टोमणे मारायला चालू होतं. टोमणे म्हणजे कसा हो साधारण सांगा. एखादं लग्नाला जायचं असेल यांना तयार व्हायचं असेल मी पटापट करा लवकर जायचं तिथे मग ते हो बस हेच की आम्ही फक्त बायकाच फक्त आम्ही लेट होतो तुम्ही काय लेट नाही होत काय. अच्छा म्हणजे एका याच्यावरून एक अख्खा निबंध लिहितात त्या एका वाक्यात संपवायचं तर काय हो का असं करता? पण लेट होतातच ते. हो ते पण ते म्हणतात की तुम्ही टोमणे मारता. पण अगोदर ते लेट होतच होते ना म्हणून. आता तुम्ही सांगा त्यांच्या स्वभावात काय म्हणतात. म्हणजे एखादा टाईम जर दिला असेल हां ते पण एक मला अजून सांगायचं आहे. ते लग्नाचं झालं जेव्हा बघायला आलेले तेव्हा लेट आले. त्याच्यानंतर आमचा साखरपुडा 16 मेला झाला. 21 मेला त्यांनी माझ्या भावाला विचारलं की मी हिला फिरायला घेऊन जातोय आणि कोट पण आणायचा होता लग्नाचा तर तुम्ही पाठवाल का. तर भाऊ म्हणाला ठीक आहे आणि ह्यांनी मला सांगितलं की 3:30 वाजता भांडूप स्टेशनला भेट. पहिली भेट थोडक्यात पहिली भेट ती. मला आधी टेन्शन आलेलं मी यांना ओळखेन की नाही. मग माझ्या आईने वगैरे सांगितलं नाही ते तुला ओळखतील. 3:30ला मी उभी होती म्हटलं पहिल्यांदाच भेटायला चालले म्हणजे असं आयुष्यात पहिल्यांदाच. हो मग ते किती 3:15ला आले का? 4:45. काय हो काय इतका वेळ तुम्ही स्टेशनवर उभ्या? मी माझं कोण ओळखीचं येत होतं थोडा वेळ थांबवायची त्यांच्याशी गप्पा मारायची तेवढंच
असंच करत. काय हो, कुठे गेला होता तुम्ही? ग्राउंडवर. ते कबड्डी प्लेअर आहेत. अच्छा. हां, आणि ते काय ते असं पहिलं म्हणजे अगोदर मला वाटायचं की ती माझी सवतच आहे कबड्डी. का हो? खूप जास्त त्याला प्राधान्य होतं. काय झालंय, गेल्या आठवड्यात आपले हे दुसरे कबड्डी प्लेअर आहे, तिकडे सुद्धा तीच व्यथा होती. तिसरे खरं तर, की प्रत्येक घरामध्ये त्या कबड्डीवरती इतका राग का करतात मला कळत नाही. काय हो, पण वेळ जर आम्हाला देत नाहीये तर असंच वाटणार ना. आउटच केलं पाहिजे, टचलाईनवर आउट केलं पाहिजे. नाही, पण शेवटी खेळ आहे. ते बोलले ती माझी पहिली बायको आहे. हो, बरोबर आहे. सासूबाई नमस्कार. सुनेबद्दल काय सांगा? माझी सून चांगली आहे, सगळं सांभाळते. हो, मला बी सांभाळ. तुम्हाला पण सांभाळते. सासूबाई होम मिनिस्टर बघता तुम्ही? त्या नेहमीच बघतात. मी तुम्हाला बोलली ना म्हणून कमेंट आली ती. हो, तुमचं काय म्हणणं आहे? काय बदल झालाय कार्यक्रमात? काय नाही बदल झाले. सगळं व्यवस्थित आहे. कार्यक्रम बघता ना तुम्ही? मी पहिला बघते. मी आहे तसं आहे ना. पहिले मला बघतात त्यामुळे ते महत्वाचं. मग व्यवस्थित आहे ना सगळं, काय प्रॉब्लेम नाही? कामावर आल्यावर मी बघते. बरं करता. हो, ठीक आहे. माझ्यात काय बदल झालेला नाही, तसंच आहे ना. मी पूर्वी पण मस्ती करायचो नाही, आताही नाही करत, हो की नाही? व्हेरी गुड, छान. बहिणीचं काय म्हणणं आहे? ती मिळून असते सगळ्याला, म्हणजे धरून एकत्र असते. कुठे गेली तरी आम्हाला विसरत नाही. लहानपणापासून. मग तुम्ही लहान असताना काय प्रेम केलं काय? हा, खूप तिथे गेलेल्या लग्न होती, खूप रडत होती मी. कोणाच्या लग्नात? मोठ्या वाडीच्या लग्नात खूप रडत होतं की बरं झालं गेली. दोन बहिणींचं प्रेम त्यामुळे, हो की नाही? बरं, आता मी 3 गोष्टींचा अभिनय करायचा आणि तुम्ही दोघेही करू शकता आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं. हा पहिला चित्रपट, मराठी चित्रपटाचं नाव. वेळ सुरू झाली. 45 सेकंदाची वेळ. बोलायचं नाही. बोट बंद. हा, बोला. मोठी गोष्ट, छोटी गोष्ट, छोटी डोंगरा एवढी. गोष्ट छोटी डोंगरा एवढी. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं. मोत्याचे झुमके झी मराठीकडून तुमच्यासाठी. अभिनंदन. आता गाणं आहे, या गाण्याचा अभिनय तुम्ही सगळ्यांनी, म्हणजे या करणार अभिनय तुम्ही ओळखायचा. दोघे या दोघांनी करायचं. बोलायचं नाही, ओठांची हालचाल नाही. तारे जमीन पर. मराठी ना. ढगाला लागली कळ. म्हणा, नीट कळलं नाही मला. अभिनंदन. मोत्याचे तोडे झी मराठीकडून तुमच्यासाठी. आता म्हण आहे, अचूक म्हण ओळखा. ऊस गोड लागला. ऊस गोड लागला म्हणून मुळा सगळं खाऊ. बरं, मला सांगा, 1 मिनिट, तुम्ही ऊस कसा दाखवला? बरोबर. हा, ह्याने असा दाखवला. तुम्ही कसा दाखवला? मी उसाचा रसाचं दुकानाची आठवण करून दिली. त्या उसाचा रस, ते ऊस दाखवतात, या उसाचा रस. अभिनंदन. झी मराठीकडून ती चिंच पेटी तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता या खेळामध्ये अर्थात रेल्वे क्वार्टर्स आहे म्हटल्यानंतर स्लीपर असणारच. त्यामुळे हा लोखंडाचा स्लीपर. याच्यापूर्वी लाकडाचे असायचे, आता हा लोखंडाचा स्लीपर आहे. त्याचा वापर करून या ठिकाणी खेळ होणार. पण या खेळात कोणाचं नाव निवडलं जाणार बहिणींबरोबर खेळण्यासाठी ते आत्ता आधी जाहीर करूया. द्या एक चिठ्ठी, घ्या पटकन. गौराली प्रियेश नाईक. नमस्कार. नाव सांगा. गौराली प्रियेश नाईक. पाठवून म्हणाले नव्या नवरीचं नाव आलं, म्हणजे काय? हो, आता 6 महिने झाले लग्नाला. हो. मिस्टर काय करतात? मिस्टर ऑफिसर आहे MIDC ला. कुठे आहेत? आत्ते. मग बोलवा ना त्यांना. अहो, 6 महिन्यापूर्वी लग्न झालंय. शुभेच्छा आहेत तुम्हाला. कसं वाटतंय आता नाव आलं?
हो आनंद झाला एकदम. हो खूप तिची पण इच्छा होती खूप खेळण्याची. हो इच्छा होती. बरं सांगा. कालच म्हणत होते की माझं नाव आलं तर बरं होईल. हो बरं झालं. त्यांचा 6 महिन्यात नंबर लागला. काही जणी 60-60 वर्ष आपलं 6-6 वर्ष झाली वाट बघतायत. बरं घ्या एक उखाणा घ्या. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून प्रियशांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. वा 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 व्हेरी गुड छान छान मस्त. शुभेच्छा आहेत तुम्हा दोघांनाही. दोघींनाही 10-10 संधी. स्माइली चेंडू इथून रॅकेटच्या सहाय्याने मारायचा आणि त्या बॉलिंग बॉटल पडल्या पाहिजेत. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. तयार आहात? पाच. थांबा जरा, तुम्ही थांबा. आता यांना 5 संधी दिली. पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी. दोन. तीन. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या नाईक वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सुर्वे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. होम मिनिस्टर.